शेतकऱ्यांशी संवाद साधतात। शेतकरी वंचित राहणारा शेतकरी खूप आता अडचणीत आहे। अजिबात कारवाई कोणी करू नका, तरी काळजी घ्या। अजिबात स्वतः जाऊन तिथं बांधावरती जाऊन आपल्या स्टाफला कृषी विभाग तुमच्या जोडीला घ्या। सगळ्यांना स्टाफ जाऊन तिथं जाऊन करा। फिरून नाही, फिरून लोकांना मदत झाली पाहिजे। फिरून उपयोग नाही। विहीर गेले सगळं घ्या, पंचायत जे काही नुकसान झाले ते सगळं नुकसान घ्या आणि त्यामुळे त्याला हे करू नका त्यात, ठीक आहे। सगळं फळबागा नुकसान झालंय, नुकसान झालं। तुम्हाला मी सांगतो की कृषी मंत्री तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही राज्य करू नका। मी तर आलोय तुझं समजा इथं आमदार साहेब इथं आहे, तिथं राहणार इथं आहे। आता एक मिनिट ऐक, तुझं जिथं नुकसान झालंय रस्ता असो अगर नसो, तुझ्या शेतीचा जिथं नुकसान 100% तिथं जर नुकसान झालं असेल सर तुम्ही आज ऐका, सर आले म्हणून आज सगळे 9:30 इथं हजर आहे। कोणी येत नाही सर, कोणी हजर आज शासकीय अधिकारी कोणी येत नाही, कुठं विचारित नाही शेतकऱ्याला। ऐका ना, कोणी लुटू नका रे। कोण मॅडम कलेक्टर तुम्ही येशील बसता लोक करते त्रास होतो। बरोबर आहे तुमचं, सगळी चूक कलेक्टरची पत्र बोलत नाही म्हणजे आत्ताच येतं पाणी करून म्हणजे चला ना चला ना चला साहेब 2 आणि 3 हजार रुपये मदत देऊ नका बरं का साहेब, उत्पन्नची मदत देऊ नका आम्हाला। 50,000 रुपये हेक्टरला मदत द्या।
शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे. सोन्याची अरे बूम घे ना अरे समोर आहे ना तू सगळं करावं लावायला बोलतो. हो चला चला गर्दी देऊ राहिले कशाला देऊ राहिले ते आयर देऊ लागले का म्हणतंय. सोन्याची आम्हाला वावर दाखवू द्या ना रस्ता करा रस्ता करा ना चला 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 या मक्काच्या बाजूला जायचं आपल्याला खरडून गेलेले जिंदानी साहेब योग्य चल समोर हो हो चला रे लाईन वाले समोर चला जरा पटापट सगळे घुम ते लेपल पडा आपलं लक्षात ठेव कोण आहे सोबत कोण आहे हो आहे साहेब आम्ही आवाज चेक करतो तुम्ही हेच सांगतो आम्ही आलो नाही आता तुम्ही एक मिनिट आपण सगळे घेतो अजिबात काळजी करू नका आता ऐका ना आम्ही ह्यासाठी चालू या काय एका ठिकाणी गेलो काय आणि एक मिनिट एका ठिकाणी गेलो काय 10 ठिकाणी गेलो काय प्रचारणात गेलो काय नाही गेलो काय इथं आल्यानंतर सगळी यंत्रणा इथं आपोआप आम्ही सगळी कामाला लावतो जे कोण चुकलं असेल तुम्हाला मी एवढं सांगतो की तुमच्या गावातला तुमच्या तालुक्यातला 1 गुंठ्याचा पण पंचनामा राहणार नाही हे तुम्हाला सगळ्याला सांगतो तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला मी सांगतो त्यामुळे तुमचं नुकसान भरपाई आमचं पशुधन वाहून जरी तुमचं एखादं मेंढर गुरं काय वाहून गेले असेल कोणाच्या घरात पाणी गेलं असेल कोणाच्या घराची पडझड झाली असेल किंवा कुठं कोणाचे की त्याचं ते वाहून गेलं त्यामुळे कोणत्याही गावातला 1 गुंठ्याचा पंचनामा सुद्धा बाकी राहणार नाही. पंचनामे केले जातील. कोणाचं पशुधन वाहून गेलं असेल नुकसान झालं असेल तर त्याची देखील भरपाई दिली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेलं आहे. अक्षरशः या कृषीमंत्र्यांना पूरग्रस्तांनी घेरलेलं होतं. प्रश्नांची सरबत्ती केलेली होती. उद्विग्न प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या आणि आता कोणालाही नुकसान भरपाईपासून वंचित ठेवणार नाही असं कृषीमंत्री म्हणतात. मॅडमनी काय सांगितलं तर फळबागाचा पंचनामा करू नये असं क्लिअर सांगितलेलं एसडीएम हे पहा तुम्ही नुकसान ग्रामसेवक निश्चित प्रकारे ऐका ना तुम्ही काळजी करू नका. निश्चित प्रकारे आज इथं मी आलेलो इथं आलो म्हणजे अख्ख्या तुमच्या तालुक्यामध्ये सगळी यंत्रणा कामाने इथं उभं राहिलो म्हणजे सगळ्या तालुक्यात आपण प्रत्येक शेतामध्ये जाऊन आपण फिरू शकणार नाही. इथं फिरलो तरी तुझ्या शेतात आल्यासारखे बारखे ते सांगताय का ना यंत्रणा विचारित बी नाही शेतकऱ्या त्यासाठी झालो ना मी त्यासाठी झालोय. त्यामुळं काय काळजी ऐका ना काळजी करू नका. आज आपल्या
तालुक्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर खूप मोठं नुकसान हे राज्यामध्ये झालेलं आहे. राज्याबरोबरच आज आपल्या जिल्ह्याचं जिल्ह्याचं खरं तर या सप्टेंबर महिन्यामध्ये खरं तर आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त पडला, त्यामुळे नुकसान भरपाईचं काम अजून सुरू आहे. आता प्राथमिक आपण आकडे दिलेलेच, परंतु लवकरच त्याचा अहवाल हा शासनाकडे आल्यानंतर पाठीमागे मे महिन्यामध्ये ज्या ठिकाणी पाऊस पडला, मे जून मध्ये जिथं नुकसान भरपाई झाली त्या ठिकाणची नुकसान भरपाई आपण शासनाच्या वतीनं त्या शेतकऱ्यांच्या डीबीटी त्यांच्या खातीवर केलेली. आणि अजूनही जे काय आता हे चालू पंचनामे ऑगस्ट सप्टेंबर चे पंचनामे जे आहेत ते पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर महसूल विभाग आणि आमचा कृषी विभाग, मी त्यांना सांगतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा रोष असणं त्यात साहजिक आहे, शेवटी ज्याचं जळतं त्याला कळतं, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला सांगतो, मी कृषी मंत्री असून मी पण एक शेतकरी आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे तुमचं काय दुःख आहे त्यात तुमची काय चूक नाही. तुमची व्यथा तुम्ही मांडताय. इथं खरं तर आमदार साहेब पण तो पण खूप चांगले आहेत, ते पण तुमच्यासाठी प्रयत्न करतायत, त्यामुळे काळजी करू नका. मी तुम्हाला सांगतो जिल्ह्याचा किंवा ह्या जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झाले मी आता 2 ठिकाणी केल्यानंतर तिथंही करणार आहे. मी तुमची ही यंत्रणा किती काम करते त्यामध्ये काय त्यांचं काही हे आहे का त्यासाठी आम्ही आलेलो, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांची ज्याचं नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. फार खरड जे पट्टीपासून ऐका ना बाबा तुमची काही हे समजू शकतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचे ज्याचं या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यामुळे तुम्हाला आम्ही नक्की 100% शासन तुमच्या बरोबर आहे. शेवटी शासन पण तुमच्या जीवावरती आहे आणि शेतकऱ्यांचा विचार करणारं शासन आहे, त्यामुळे अजिबात काळजी करू नका. निश्चित प्रकारे तुम्हाला सगळी मदत, जमीन जरी वाहून गेली असली, विहीर जरी बुजली असली किंवा बाकी जिथं ज्याचं ह्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, घराचं असू द्या, ह्याचं पडझडीचं असू द्या, ही सगळी नुकसान भरपाई दिली जाईल. हा मोबाईल साहेब 15 ऑगस्टपासून नुकसान झाले हे सांगितलं मी 5-5 फूट पाण्यात होत्या. मॅडमचा आदेश होता मका जेवणारा आमचे मंत्री महोदय काय भैया काय भाऊ. दत्तात्रय भरणे यांनी नुकसानाचा आढावा घेतलेला आहे. शेतकऱ्यांनी अक्षरशः त्यांच्यासमोर हात जोडलेत. दरम्यान कृषी मंत्र्यांनी देखील आश्वासन दिलंय की 1 गुंठ्याचा पंचनामा सुद्धा शिल्लक राहणार नाही. सगळ्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. ज्यांचं पशुधन वाहून गेलेलं आहे त्यांना देखील नुकसान भरपाई मिळेल, असं आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेलं आहे. आज दिवसभर सगळे मंत्री नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी करणार आहेत, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. अजित पवार सकाळपासून सोलापूरच्या दौऱ्यावरती आहेत.